नमस्कार मंडळी, कशा आहात? छान मजेत, मी पण छान मजेत. चला तर आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि थोड्या वेळाने उघडेल असं वाटतं. तर म्हटलं चला शेतात जाऊया. लगेच ठरलं आणि म्हटलं चला लगेच निघूया. सोबत जेवणाचा डबा घेतला आणि चला मग निघूया. तर आलो आहे आपण शेतात आणि म्हटलं पहिले जेवणाचा आस्वाद घ्यावा, कारण उशीर खूप झालेला होता. हो नाही करत करत मग विहिरी शेजारीच बसलो जेवायला. छान लिंबाचं झाड आहे वरती आणि इथे खाली बसलो आम्ही विहिरीजवळ. आता जेवण वगैरे झाली आणि म्हटलं थोडे वांग्याची झाडं लावलेली आहेत, वांगे तोडून घ्यावे जेवढे सापडतील तेवढे. वांगे तर खूप लागलेले आहे, पण किडके जास्त निघायला लागले. चला मग झाली वांग्याची झाडं बघून तोडली वांगे. आणि हे बघा इकडे साहेब लावत आहेत झाडं. आम्ही शेती करायला दिलेली आहे, तरी पण मध्ये मध्ये चक्कर मारतो, कारण आपल्याला शेतीची आवड आहे पण वेळ नाही म्हणून करत नाही घरी. तरी या दिवसात आम्ही दरवर्षी न चुकता आंबा, जांभूळ, पेरू असे काय काय, सीताफळ, काय काय प्रकारची झाडं लावत असतो, जेणेकरून जेवढे जगतील तेवढे तरी कामी पडतील. आणि हे संत्र्याची झाडं आहेत. त्यांनी शेत कोळपायला सांगितलं होतं, ज्यांना करायला दिली त्यांना. ते म्हटले हो आज उद्या येतो. म्हटलं चला, आले तर ठीकच, नाही आले तर चक्कर होईल. आणि मग थोडे झाडं लावले आम्ही दोघांनी मिळून. हे बघा, हे रामफळीचं झाड आहे. काही रामफळ लावले, काही आंबे लावले, काही सीताफळ वगैरे बाकीचेही झाडं लावले. दरवर्षी न चुकता मी झाडं लावत असतो. झाली आता आमची झाडं लावून, चक्कर पण झाली, झाडंही लावून झाले. चला तर आता घरी जायचं आहे आपल्याला. आभाळ पण भरून आलेलं आहे, मध्ये मध्ये थोडे थोडे शिंतोडे येतात. एक शिरवं येऊन गेलं पावसाचं. थोडा वेळ मग टीन शेडमध्ये थांबलो आपल्या. आणि आता हे बघा, इकडे छोटासा तलाव आहे, पण वातावरण इतकं सुंदर आहे इथे, खूपच छान वाटतं. एवढं करमतं आम्हाला इथे आलं की. नेहमी यावंसं वाटतं. आणि याचा आकार जो आहे ना, तो खूप वेगळा आहे. यावर्षी पाऊस कमी असूनही बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे छोट्या तलावात. थोडा आम्ही भाजीपाला पण घेतला. तांदूळ कुंदरीची भाजी घेतली, कांद्याची पात घेतली. कांदे निघाले होते छोटे छोटे. चला तर मग आता साहेबांना विचारलं, जवळ मंदिर आहे तिथे जायचं का? म्हटले चला, तुम्ही म्हणल्यावर आम्हाला ऐकावंच लागेल. मग जवळच इथे गणपतीचं मंदिर आहे, जाऊ दर्शनासाठी, तुम्हाला दाखवते मी. आलो बघा मंदिरात. हे बघा बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे. मंदिर अगदी छोटं आहे, पण इथली मूर्ती बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं. छान आहे अगदी. काही ठिकाणं अशी असतात जिथे आपली पावलं आपसुकच वळतात. गणपती बाप्पा मोरया, सगळ्यांना सुखी ठेवा. गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले. तर चला आता आपल्याला वेळ पण होत आहे आणि थोडं पावसाचं वातावरण पण आहे. अरे बापरे, किती अंधारून आलं बघा इकडे. पाऊस येण्यातच आहे. तर चला मग, कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.